नाना नाना अरे सदा वा वा बैस बैस बस ना. अरे वा 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 बायको दाखवायला घेऊन आलाच वाटतं. मग आणावीच लागली. प्रॉमिस केलं होतं ना. हो हो. कशी काय वाटली? अगदी बेळगावी भाषेत सांगू? अगदी बेळगावी लोणी पोळीवर ठेवलं की वितळत आहे बघ. बर लग्न केव्हा करणार? पुढच्या आठवड्यात. रजिस्टर. हा हे बाकी छान केलंस. कारण रजिस्टर लग्न म्हणजे शॉर्टकट. नवरा बायको, 2 साक्षीदार आणि 2 साया बस. नाही तर तो भटजी, ती मंगलाष्टक, लज्जा होम, ती सप्तपदी, हे सगळं हवं कशाला? कारण काय सप्तपदी चालल्यानंतर सुद्धा संसारात कसं चालायचं हे कित्येक बायकांना समजतच नाही. नाना तुम्हाला साक्षीदार म्हणून यावं लागेल ना रजिस्टर कचेरीत. हो हो साक्षीदार म्हणून येईन, पण मला माफीचा साक्षीदार करू नका. सुनंदा आता वाघाच्या घराण्यात जातेस तू. इकडे या. सुनबाई, ए सुनबाई, कशाला माझ्या नावानं कोकलता आहात? ह्या कपशा हातरे कोण घेऊन जाणार? का तुमचे हात नाहीत? जरा काम करत जा घरची, म्हणजे बारीक व्हाल थोड्याशा. हे तू मला सांगतेस? हो हो तुम्हाला. पण मी तुझी सासू आहे. हो आणि मी तुमची सून आहे. हे बघा तो ट्रे त्या कपशा वगैरे आत घेऊन जा आणि स्वयंपाकाचं बघा. मी माहेरी जाणार आहे. जेवायच्या वेळेपर्यंत परत येईन मी. तुला तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलेलं दिसत नाही. खबरदार, मला माझ्या आई वडिलांचं नाव घेतलेलं मुळीच खपणार नाही. सांगून ठेवते एकदाच. ते उचला सगळं आणि आत घेऊन जा आधी. बघताय काय उचला म्हणते ना. आणा तो का तिकडे. अहो आणा म्हणते ना. आता हे कशाला? वा वा बेटा वा. अगं गेल्या 25 वर्षात जे मला जमलं नाही ते फक्त 2 दिवसात तू करून दाखवलंस. वा ये बेटा इकडे ये. आजपासून ही सगळी सन्मान पदकं तुला बहाल केली बस. परवा जो भांडणाचा प्रकार झाला तो मला मुळीच पसंत नाही. यापुढे या घरात मला असलं काहीही खपणार नाही. या घरातली शांतता समाधान जसं पूर्वी होतं तसं आता नाही. आणि याला कारण ही थोरली सूनबाई वसुधा. ऐकलं सारुण? हिला नवऱ्याशिवाय या घरात दुसऱ्या कुठल्याही माणसाची गोष्ट पटत नाही. तिला जर सवता सुभा हवा असेल तर तिनं नवऱ्यासह वेगळं राहावं. हे मी सासू म्हणून सांगत नाही, आई म्हणून सांगते. दूर राहून सुद्धा प्रेम राहतं. मग सासूबाई तुम्हीच वेगळं राहाल तर बरं. वडिलांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी थोरला मुलगा असतो. मग आम्ही कशाला वेगळं राहायचं? तुमची सोय फार तर आम्ही वृद्धाश्रम किंवा सेवा सदन मध्ये करू. तिथे तुम्हाला शांतता समाधान सगळं काही मिळेल नाही का? तशी वेळ आली तर माझी व्यवस्था मी करीन. तू सांगायची गरज नाही. मी समर्थ आहे. अहो अहो ती मोलकरीण कशी नाही आली अजून? मला काय विचारताय तुम्ही? हे मला विचारा. कालपासून मी मोलकर्णीला काढून टाकले. का? यांना मिळणाऱ्या पगारात मला ते परवडणारं नव्हतं म्हणून मी तो खर्च कमी केलाय. तुम्हाला नुसतं गिळायला काय होतं 2 वेळा? असं? मग घरातली धुणी भांडी कोण करणार? तुम्ही. काय? मी? हो. सदा ए सदानंद. काय? अरे ही तुझी बायको मला धुणी धुवायला लावते आणि भांडी घासायला सांगते. मेल्या गाढवा. अरे बघत काय उभा राहिलास? चांगली धरून खडसाव तिला. माझ्या बाबांनी तुला कधी खडसावलं होतं? मी माझ्या बाबांचा मुलगा. मला नाही माझ्या बायकोला खडसवायला वगैरे जमणार.
अहो तुम्ही तरी खर्चावा तिला. हे बघ, मला मिलिटरीतल्या फक्त 2 गोष्टी माहिती आहेत, युद्ध नाहीतर शरणागती. मी आपला दुसरा मार्ग पत्करलाय तुझ्याशी लग्न केल्यापासून. सदा मेल्या गाढवा, तुझ्या बायकोला घेऊन तुझा तू वेगळा राहा. नाही, हे घर आम्ही मुळीच सोडणार नाही. हं? तुम्हाला सोडावं लागेल. आम्ही तुमची वृद्धाश्रमात सोय करू. काय ये वसुधा, तू अगदी वेळेवर आलीस. ही माझी सून मला भांडी घासायला लावते, मला धुणी धुवायला लावते. काना मागून आली आणि मोठी तिखट झाली. अगं माझी सोय म्हणे ती वृद्धाश्रमात करणार आहे. सुनंदा, तू माझ्या आईला घराबाहेर काढायला निघालीस? माझ्या सासूला. आणि तू नाही का तुझ्या सासूला सेवासदनात ठेवायला निघालीस? नानांकडून सगळं समजलंय मला. आणि काय ग, हे मला विचारणारी तू कोण? तू या घरातली मुलगी असलीस तरी आता पाहुणी आहेस. पाहुण्यानं चहा घ्यावा, तोही तुझ्या आईनं करून दिला तर. चहा घ्यायचा आणि तुझ्या घरी जायचं. हे घर तुझं नाही. चला हो. मी तुम्हाला मुद्दामच बोलवले. माझा निर्णय मी घेतलाय. हे घर कायद्यानं माझं आहे. त्या घराची मालकीण मी आहे. पण तुम्हाला सगळ्यांना सुखात राहता यावं म्हणून मी हे घर सोडून जाणार आहे. नाही, तू हे घर सोडून जाणार तरी कुठं? जग फार मोठं आहे, माणसं छोटी आहेत. पण आई कुठे एकटी घर सोडणार आहे? मीही तिच्या बरोबर जाणार आहे. मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर. ज्या आईनं आपल्यासाठी अपार कष्ट केले, तिला आपण असं वाऱ्यावर सोडायचं? आई, मला वाटतं तुझा निर्णय तू मागे घ्यावास. नाही, घर 4 भिंतीवर उभं असलं तरी त्याला पाया असतो. तोच डळमळायला लागलाय. आता राहून तरी काय करायचं? माझा निर्णय बदलणार नाही. जा तुम्ही. अहो रुक्मिणी, भतार, बाबूराव, जरा बाहेर या म्हटलं. आता काय काम काढलं? आवाज खाली, हं. बसायचं नाही. अटेन्शन. नुसतं उभं राहायचं आणि ऐकायचं. मध्ये एकही शब्द बोलला तर गोळी घालीन आणि माझं नाव सार्थ करीन. कारण इतकी वर्ष झोपी गेलेला मी आता जागा झालोय म्हटलं. अहो पण चुप. मला नानांकडनं सगळं कळलंय. तुझी लाडकी कन्या तुझ्या सांगण्यावरून आपल्या सासूला आता घराबाहेर काढायला निघालेली आहे. वारे नालायक कार्टी, तू तिला बिघडवलंस. चांगलं वळण लावलं नाहीस तिला. हो, पण तुम्ही सुद्धा दाबा. चुप. या तुम्हीच तेवढ्या कमी होता. काय ग, माहेर म्हणजे काय बस स्टॉप वाटला तुला? केव्हाही येऊन क्यू मध्ये उभं राहायला? पण पप्पा, तुम्ही आईवर बंदूक कशाला रोखली? वास्तविक यापूर्वीच रोखायला हवी होती, म्हणजे ही पाळीच आली नसती. तू तुझ्या सासूला घराबाहेर काढायला निघालीस. मग या घरच्या सुनेनं जर आपल्या सासूला घराबाहेर काढलं तर काय चुकलं तिचं? त्या खरं तर ती तुझी माहेरची माणसं आणि हे तुझं सासर. मुलीचं लग्न झाल्यावर तिचं नाव जसं बदलतं तसं तिचं माहेरही बदलतं. पण हे तुला कधी समजलंच नाही. सासूला आई मानायचं असतं, समजलीस? आणि सगळ्याच सासवा काही वाईट नसतात. आणि तुझी सासू तर नाहीच नाही. मुलांसाठी कष्ट करणारी, त्यांच्यावर माया करणारी, ती एक देवता आहे. देवता. पण पप्पा, त्या तर घर सोडून निघालेत. मग जा, काय वाटतील ते कर आणि अडव त्यांना. आणि हे जर झालं नाही तर यापुढे तुला आणि तुला साथ देणाऱ्या या तुझ्या आईला या घराचा दरवाजा बंद. अहो असं करू नका. हो, मला कळून चुकलंय. माझी चूक झाली. तूच मला सांगितलंस ना की सासू सुनीला छळते, डाकते, विहिरीत ढकलून देते. तुझ्या शिकवणुकीमुळेच मी तशी वागले. माझ्या सासूचा पदोपदी अपमान केला. पण ती खरंच एक माऊली आहे. त्या माऊलीचं मोल मला कधी कळलंच नाही. आणि आता कळून तरी काय उपयोग? फार उशीर झालाय. नाही वसुधा, अजून उशीर नाही झालेला आहे. अगं मला आत्ता कळलं.
माझ्या सुनेनं मला त्रास दिला यावरून मला कल्पना आली तू तुझ्या सासूला किती छळलं असेल. जा वसुधा, जा आपल्या माहेरी जा. अगं तुझ्या सासूला, तुझ्या त्या आईला घर सोडायला देऊ नकोस ग. आता माझे डोळे उघडले. अप्पा, मी येते. मामांजी, सासूबाई शिरा आणलाय. घे नाही. अरे घे. तुझ्याविषयी तिच्या मनात काही राग नाही. हो. फक्त वसुधाला आणि तुला कळावं म्हणून तिने नाटक केलं होतं आणि ते सगळं खोटं होतं. आणि हे सगळं नाटक आम्ही नानांच्या सांगण्यावरून केलं. सासूबाई, तुम्हाला टाकून बोलले म्हणून क्षमा करा मला. हा सुनबाई, आई, माझा एक तू जाऊ नकोस आई. आई, खरंच तू जाऊ नकोस ग. नाही अरुण, मी इथं थांबणार नाही. मी एकदा ठरवलेलं आजपर्यंत कधी बदललं नाही. ही एवढी शिदोरी मला पुरी आहे. सासूबाई, तुम्ही घर सोडून जाऊ नका. आमची चूक झाली. माझ्या हातनं तर फार मोठा अपराध घडला. आमच्यावरचं मायेचं छत्र असं काढून घेऊ नका सासूबाई. तुमच्या मुलीची एवढी इच्छा तुम्ही पूर्ण नाही करणार आहे. आई, हीच हाक तू प्रथम या घरात आलीस तेव्हाच घातली असतीस तर हा संघर्ष आला नसता. खरं सांगू आई, सासू किती वाईट असते, ती सुनेला कशी छळते हे अनेक लोकांच्याकडून मी ऐकत आले. अगदी माझ्या आईकडून सुद्धा. आणि तोच दृष्टिकोन मनात घेऊन मी इथं आले. तशीच वागले. मला क्षमा करा. वसुधा, प्रत्येक सासू वाईट नसते. मी तुला आईचं प्रेम देऊ केलं, पण ते तुला कळलंच नाही. कळलं, पण खूप उशिरा. वसुधा, माझं लग्न झाल्यानंतर प्रथम मी या घरात आले आणि सासूबाईंना सासूबाई म्हणाले. त्यावेळी त्या मला म्हणाल्या, सासूबाई नाही, मला आई म्हणायचं. आणि शेवटपर्यंत त्या माझ्याशी आईसारख्याच वागल्या. तू सुद्धा काही काळानं कुणाची तरी सासू होशील. तिला मुलीसारखं वागव. आईचं प्रेम दे तिला. आणि एक लक्षात ठेव, ज्या मातीत आपण वाढलो ती माती आणि ज्या घरात आपण सून म्हणून गेलो त्या घरची नाती आयुष्यभर जपायची असतात. हीच शिकवण जर मला माझ्या आईने दिली असती तर किती बरं झालं असतं. वसुधा, निर्मला, प्रत्येक सुनेनं आपल्या सासूचा आई म्हणून स्वीकार केला तर सगळे संसार सुखाचे होते. मी तुम्हाला वचन देते आई की मी हा संसार तुम्हाला सुखाचा करून दाखवेन. पण तुम्ही घर सोडून जाऊ नका. निर्मला, नितीन भाऊजी, तुम्ही जाऊ नका. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते. आई, आज मला कळलं की हेच माझं खरं आहे आणि हीच माझी माहेरची माणसं. वसुधा, निर्मला,